आजच्या वडगाव शहराच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की मावळ तालुका हा मागच्या 6-7 वर्षांमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं अतिशय उंच भरारी घेत असताना आपलं वडगाव शहर देखील या सर्व बाबतीमध्ये अग्रभागी राहिलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या दूरदृष्टीतनं वडगाव शहर देखील विकासाच्या बाबतीमध्ये अत्यंत पुढे गेलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते। विशेष करून या शहरामध्ये झालेली नगरपंचायतीची इमारत, मावळ पोलीस स्टेशनची इमारत, वडगाव शहरातील नवीन प्रशासकीय इमारत, त्याचप्रमाणे शहराचा अत्यंत जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो म्हणजे शहराची असलेली स्वतंत्र पाणी पुरवठा योजना, ही योजना अशी प्रस्तावित झालेली, जवळपास प्रस्तावित होणारी पुढच्या काळामध्ये 100 कोटीची कामं आणि मी जी आता कामाचा उल्लेख केला अशी झालेली 100 कोटींची कामं, अशी जवळपास 200 कोटींची विकास कामांची वाटचाल या शहरामध्ये झालेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे। आणि म्हणून उद्याच्या वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकांना सामोरं जात असताना जनता देखील वडगाव शहराचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातनं या निवडणुकीकडे पाहत आहे। साधारण 17 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे, त्याच्यानंतर माघारी 2 तारखेला निवडणूक, 3 तारखेला निकाल, अशा पद्धतीने ही सगळी निवडणुकीची वाटचाल चालू आहे। आज मावळ तालुक्यामध्ये तळेगाव असेल, लोणावळा असेल, वडगाव असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांना सामोरं जात असताना आमदार साहेबांनी विकासाच्या दृष्टिकोनातनं महायुती म्हणून एक आव्हान या तालुक्यातल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये पुढे जात असताना केलेलं होतं। काही ठिकाणी सकारात्मक, काही ठिकाणी थोडेसे प्रश्नचिन्ह, अशा पद्धतीची स्थिती आजही या युतीच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या समित्यांच्या संदर्भामध्ये पुढे जात असताना आहे। म्हणून आम्ही मंडळींनी देखील एक हात त्यांना समोर करत असताना पक्षांनी देखील पक्षाची तयारी ठेवली पाहिजे या दृष्टिकोनातनं उमेदवार जाहीर करण्याचा पहिला टप्पा आम्ही लोणावळा असेल, तळेगाव शहराचा त्या ठिकाणी पार पाडलेला आहे। आणि आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं वडगाव शहराचा देखील आपण या ठिकाणी काही घोषणा या निवडणुकीच्या संदर्भामध्ये करणार आहोत। आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की वडगावमध्ये नगराध्यक्षपदाची जागा आणि त्याच्या खालोखाल 17 जागा, अशा पद्धतीच्या 17+1 अशा पद्धतीची निवडणूक नगरपंचायतीची आपण करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तालुक्यातली प्रमुख पार्टी असल्यानं आणि मागच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये हजारो कोटींची जी काही विकास कामं झाली आणि विकास कामं ही प्रत्यक्षात आज लोकांच्या नजरेमध्ये आहेत। लोक देखील या कामांच्या संदर्भामध्ये सुनील अण्णा शेळके यांचं नेतृत्व त्या ठिकाणी ॲप्रिशिएट करत आहेत की एक विकास करणारा नेता आणि त्याच्या बरोबर लोकांची चालण्याची मानसिकता आहे। म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्याच निवडणुकांमध्ये स्पर्धा देखील प्रचंड आहे। आज वडगाव शहरामध्ये 17 उमेदवार जरी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाणार असले किंवा एक जरी नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येणार असला तरी सुद्धा खाली कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे थोडासा या सगळ्या गोष्टींसाठी विलंब होत आहे। परंतु आज मी पहिल्या टप्प्यामध्ये वडगाव शहराची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीच आम्ही लढवणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी जाहीर करतो। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अबोली मयूर ढोरे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राहतील। त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काही कालावधी अजून किती द्यायचा, काय द्यायचा या संदर्भातला निर्णय आमची कोर कमिटी वडगाव शहराची आणि तालुक्याची त्या ठिकाणी घेईल। परंतु या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिली संधी ही सौ अबोली मयूर ढोरे
आणि त्यानंतरची संधी सौ सुनीता दत्तात्रय कुडे यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीने केलेला आहे। याची नोंद आपण सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी घ्यावी आणि लवकरच पुढचे जे काही 17 उमेदवार आहेत त्या संदर्भामधल्या घडामोडींना वेग येऊन त्या देखील आज संध्याकाळपर्यंतच त्या ठिकाणी मार्गस्थ होतील अशा पद्धतीचा विश्वास या निमित्ताने देतो। आपण सर्वजण या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अगदी शॉर्ट नोटीसवर उपस्थित आलात, आपले देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजची पत्रकार परिषद या ठिकाणी संपली असं जाहीर करतो। भाऊ एक प्रश्न यामध्ये आहे की आपण संध्याकाळपर्यंत देतो ना, आपण 17 जागी सोबळावर लढणार अशी घोषणा केली। येस, मात्र कालच राष्ट्रवादी काँग्रेसवरती शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला प्रस्ताव आला होता, मग या संदर्भात तुमची काय भूमिका राहिली? मी सांगितलं त्यांचा प्रस्ताव अतिशय स्वागतार्ह आहे। त्या पक्षाचे विशालजी वैले असतील, अतुलजी राऊत असतील, या मंडळींनी माझ्याशी संपर्क केलेला होता। त्यांनी पत्र देखील आम्हाला या संदर्भात कुठेतरी आम्हाला संधी द्यावी आणि बरोबर घ्यावी या संदर्भातलं पत्र त्यांनी दिलेलं आहे। मी असेल, आमचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील, आमची या विषयावर चर्चा झाली। आम्ही सगळी मंडळी सकारात्मक आहोत, परंतु या निवडणुकीकडे पुढे जात असताना मी सांगितलं की कार्यकर्त्यांची संख्या निवडणुकीत उतरणाऱ्या ही फार मोठी आहे। त्याच्यामुळे कुठं कशा पद्धतीने आम्हाला संधी देता येते किंवा वेगळ्या पद्धतीने काही निवडणुका झाल्यानंतर कुठं वेगळी संधी देता येते या संदर्भातला विचार आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आम्ही सर्व मंडळी त्यांना बरोबर घेण्यामध्ये सकारात्मक आहोत। फॉर्म्युला 2.5 वर्षाचा करत नाहीये। 5 वर्षामध्ये किती पहिल्या याला द्यायचं, दुसऱ्या टप्प्यात किती पिरियड द्यायचा या संदर्भातल्या अजून आमचं ठरलेलं नाही। ज्यावेळेस मी दुसरी प्रेस कॉन्फरन्स या उमेदवार जाहीर करण्याच्या संदर्भातली घेईल त्यावेळेस हा कालावधी देखील मी त्या ठिकाणी आपल्या समोर आणेल। जनतेतनं नगराध्यक्ष निवडून येणार आहे। येस, मी जरी सांगितलं 2.5 वर्ष या उमेदवाराला 2.5 वर्ष, पण आता बऱ्याचशा ठिकाणी शब्द पाळला जात नाही। ग्रामपंचायत असेल किंवा अन्य ठिकाणी जर 2.5 वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जावं लागतं त्यावेळेस पण विरोधी लढत दुरंगी तिरंगी होणार। अशा याच्यामध्ये शाश्वतपणे तुम्ही 5 वर्ष एकाकडे देणार आणि त्याच्यामध्ये 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जर प्रभागामध्ये मुळात आम्ही तुम्ही जे 2.5 म्हणताय तसा आमचा 2.5 वर्षाचा कुठला फॉर्म्युला ठरलेला नाहीये। तो कालावधी आमचा ठरणार आहे, परंतु यामध्ये आम्ही टेक्निकल बाजू सगळ्या समजून घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये एक्झिस्टिंग नगराध्यक्षांनी जर म्हणजे त्यावेळेसच्या नगराध्यक्षांनी जर राजीनामा दिला तर आपण त्या ठिकाणी पुन्हा जसं एखाद्या वॉर्डमध्ये एखादा नगरसेवक काही कारणाने हे झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला तर त्याच्या जागी जशी पोटनिवडणूक आपण घेतो तशी नगराध्यक्ष पदाची देखील आपण त्यांनी रिझाईन केल्यानंतर फेरनिवडणूक घेऊ शकतो। शेवटी आम्ही या सगळ्या निवडणुका विकास कामांच्या जोरावरती लढवत आहोत, त्याच्यामुळे आमच्या विकासाची गती काही कमी होणारी नाहीये ना। त्याच्यामुळे आम्ही निवडणुकीला कुठल्याही सामोरं जायला कधीही त्या संदर्भातला आम्ही घाबरत नाही किंवा निवडणुकांना सामोरं जायला लागावं यासाठी आम्ही कुठल्या कॉम्प्रोमाइज करत नाही। परंतु या तालुक्यामध्ये विकास होत असताना राजकीय वातावरण देखील सुदृढ राहावं, सशक्त राहावं, एका विचारानं हा तालुका चालावा एवढाच त्याच्या पाठीमागचा अगदी शुद्ध आणि स्वच्छ हेतू ठेवून आम्ही मंडळी पुढे चालत आहोत। आता शेवटचा प्रश्न माझ्याकडून की तुम्ही म्हणाला स्वबळावरती जाणार, मात्र महायुतीमधला शिंदेचा जो पक्ष आहे शिवसेना हा भाजपकडे जातोय, राष्ट्रवादी काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची संख्या आहे, पण मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष ह्या निवडणुकांमध्ये कुठल्याही पक्षाला सोबत का घेत नाही? कारण भविष्यात जाऊन पुन्हा निवडणुका येतील। मी आजही काय म्हटलो, घेत नाही असं नाही। जसं मगाशी तुम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं जो काही आहे गट त्या संदर्भामध्ये त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं, आम्ही देखील त्यांच्या बाबतीत त्यांना सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत। तसं अजूनही कुणी ही दुसरी यादी जाहीर होस तोपर्यंत शेवटी नगराध्यक्षता आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरचाच करणार, याच्यात कुठल्याही प्रकारची आमच्या मनामध्ये, कारण आम्ही जर आज तालुक्यामध्ये एवढी कामं करत असताना तो अधिकार आम्हाला राहिलाच पाहिजे आणि आम्ही तो घेणार। परंतु 17 जागा ज्या आहेत या संदर्भामध्ये पुढे जात असताना कुणी जर त्या संदर्भामध्ये युती करा म्हटलं किंवा बरोबर राहा म्हटलं तर त्यांचा देखील प्रस्ताव आम्ही स्वागतार्ह ठेवू। त्याच्यावर देखील आज संध्याकाळपर्यंत जर तसं काही प्रस्ताव आमच्याकडे आला तर निश्चितपणाने आम्ही सकारात्मक राहू। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 2 दिवस राहिले, सोमवार आणि उद्याचा शनिवार, रविवारी सुट्टी आहे। आता हे काही नगर परिषद आणि नगरपंचायत
काँग्रेसच्या वतीनं सर्व उमेदवारांच्या ऑलरेडी काय आहे, उमेदवार ज्यांना लढायचंय ती बऱ्याचशा मंडळींनी जरी पक्षांनी काही अधिकृत तरी ऑलरेडी फॉर्मेट काही ना काही त्यांनी सेट करून ठेवलेलं आहे, फक्त सबमिट करायचं आणि पुढे जायचंय. त्याच्यामुळे बऱ्याचशा मंडळींनी प्रोसेसमध्ये आहेत. मॅक्झिमम म्हणजे आम्हाला जे वाटतात की यांना उमेदवाऱ्या मिळू शकतात अशा सगळ्या मंडळींना आम्ही देखील सूचना केलेल्या आहेत. काहींना वाटतं की आम्हालाही मिळू शकतात, त्यांनी देखील आम्हाला विचारणा लेखन त्यांना सांगितलेलं आहे. परंतु संघटना ही संघटना असते, शेवटी सगळी मंडळी ही एका विचारानं पुढे जात आहोत. उद्या जरी कुणाला संधी नाही मिळाली तरी सुद्धा पक्ष देईल तो निर्णय. म्हणजे ज्यावेळेस आम्ही मुलाखती घेतल्या तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की स्पर्धा ही निवडणुकीचा उमेदवार जाहीर होतोपर्यंत राहील. ज्या दिवशी उमेदवार जाहीर होतील त्या दिवशी पक्ष देईल तो उमेदवार, पक्ष देईल तो निर्णय, अशा भावनेतून आम्ही सगळेजण पुढे जाऊ. आज सकाळचं काय अपडेट नाही माझ्याकडं, कालपर्यंत तुमच्यापर्यंत आहे सगळं, कारण सकाळी मी वेगळ्या कामातनं आज पहिलीच प्रेस वडगावसाठीच एवढंच माझ्याकडचं आहे. त्याच्यामुळं नाही परंतु काही लेट नाईट डेव्हलपमेंटचं काय असतील तर काय सांगू शकत नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 100% सकारात्मक आहे, सगळ्यांची इच्छा आहे. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की काल दिवसभरामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं लोणावळ्याची गोष्ट मी विचारतोय. भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं सगळ्यात पहिलं तर युतीच्या बाबतीतला प्रस्ताव धुडकावलेला आहे पदाधिकाऱ्यांनी. त्याला पुष्टी करणारं वक्तव्य बाळा बेगडे यांनी पत्रकार परिषदेत नारळ फोडताना केलं, पत्रकार परिषदेत नव्हती. मात्र त्यावेळेस त्यांनी सांगितलं की युतीच्या बाबतीतली चर्चा ही फक्त तळेगावची होती, त्याबद्दलचा जो निर्णय पक्ष पातळीवरती होईल, वरिष्ठ पातळीवरती, त्या पद्धतीने पुढे जात आहे. मात्र त्याच दिवशी सकाळी आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं की ऑलरेडी फॉर्म्युला ठरलेला आहे. आता ही परिस्थिती विधानसभेसारखीच झालेली आहे. बैठकीत काय झालंय लोकांपर्यंत खरं तर पोहोचत नाहीये. दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या येत आहेत. याच्याबद्दलची स्पष्टता आल्याशिवाय संभ्रमावस्था मिटणार नाही. तालुका अध्यक्ष म्हणून मी देखील जबाबदारीने सांगेल की ज्या वेळेस मुंबईत बैठक झाली, शेवटी पक्ष म्हणून रोजचं रोज आम्हाला या निवडणुकीच्या संदर्भातलं अपडेट हे राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांपर्यंत आम्हाला ते सांगावं लागतं. ज्या वेळेस मुंबईतली बैठक झाली दुसऱ्या दिवशी सकाळी दादांच्या ऑफिसमधनं आम्हाला देखील फोन आलेला की फडणवीस साहेबांच्या इथं, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या इथेची बैठक ही झाली. या बैठकीमध्ये अगदी क्रिस्टल क्लिअर ठरलेलं होतं की दोन्ही ठिकाणी तळेगाव आणि लोणावळा या ठिकाणी महायुती म्हणूनच आपण पुढे जायचं आहे. आणि ज्यावेळेस असं ठरतं तर त्या पक्षाच्या नेत्यांची त्याचं इम्प्लिमेंट आपल्या तालुक्यामध्ये करणं हे त्या पक्षाच्या नेत्यांची ती जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतनं आमदार सुनीलांना शेळके असतील किंवा राज्याचे मंत्री बाळाभाऊ भेगडे असतील यांनी पुढे जावं असं अपेक्षित आहे आणि ते त्या दृष्टिकोनातनं गेलेले आहेत. लोणावळा शहरामध्ये नेमकं काय मिसकम्युनिकेशन झालंय किंवा काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं ते स्पष्ट होईल ना. नाही, परंतु जर तुम्ही पाहिलं तर बाळाभाऊंच्या माध्यमातून जी वक्तव्य पुढे आली त्याच्यामध्ये ते असं ठरलं नसल्याचं बोलतायत. म्हणजे आणि दुसरीकडं भाजपचे पदाधिकारी आमदार सुनील शेळके यांच्यावरती गंभीर आरोप करतायत की अफवा पसरवतायत. ही बाब गंभीर आहे, त्याच्याबद्दलची नाही. याबाबत मी बाळाभाऊंची प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांची बाईट ही मी स्वतः ऐकलेली नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलणं मला उचित वाटत नाही. मी जर ऐकलं असतं तर बोललो असतो. वडगाव नगरपंचायत लोणावळा तळेगावच्या धर्तीवर काही प्रस्ताव दिला होता का भाजपने? दिला असं तर काही चर्चा झाली? मी सुद्धा वडगाववाल्यांनी सुद्धा भाजपचे जे प्रभारी म्हणून आहेत त्यांच्याशी काही प्रस्ताव दिलेला होता. मी देखील स्वतः त्यांना भेटलेलो होतो, परंतु त्यांनी मला सांगितलं की आम्ही या विषयामध्ये खूप पुढे गेलेलो आहोत, आमचे सगळे उमेदवार तयार आहेत. त्याच्यामुळे ती चर्चा आम्ही तिथं थांबवली. धन्यवाद.